नमस्कार, मी स्वप्ना दिघे. विचारधारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत कोविड-19 चं वॅक्सिन, त्यातले प्रकार आणि 2 डोसेस का घ्यावे लागतात. आपल्याबरोबर आले आहेत डॉक्टर आनंद भावे, जे कन्सल्टिंग फिजिशियन म्हणून काम करत आहेत. ठाणे शहराच्या कोविड-19 टास्क फोर्समध्ये ते सहभागी झालेले आहेत. तर चला सुरुवात करूया आजच्या विचारधाराला डॉक्टर आनंद भावे यांच्या बरोबर. तर तुम्हाला हा एपिसोड आवडला तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, कॉमेंट्स करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता जे कोविड रिलेटेड वॅक्सिन्स आलेली आहेत तर ती मोस्टली mRNA वॅक्सिन्स आहेत असं म्हणतात. तर mRNA वॅक्सिन्स म्हणजे नक्की काय? कोविड रिलेटेड विशेषतः अमेरिका, युरोप या देशांमध्ये जे आहेत वॅक्सिन्स आता आलेली ती mRNA वॅक्सिन्स आहेत आणि भारतात आणि बऱ्याच इतर देशांमध्ये दुसऱ्या प्रकारचे आहेत. तर mRNA वॅक्सिन म्हणजे काय, तर आपण सर्वात पहिल्यांदा थोडक्यात हे बघायला पाहिजे की व्हायरस काय करतो. व्हायरस स्वतःचा RNA किंवा DNA हा आपल्या पेशीमध्ये, माणसाच्या पेशीमध्ये घालतो आणि व्हायरसचा जो DNA किंवा RNA आहे तो माणसाच्या DNA ला बाजूला ठेवून स्वतःचं काम करायला चालू करतो. तो काय काम चालू करतो की mRNA तयार करतो माणसाच्या शरीरात, त्या पेशीमध्ये. आणि हे mRNA हे आपलं नॅचरल नसतं, हे व्हायरसचं mRNA हे त्या व्हायरसची कॉपी बनवण्यामध्ये काम करतं. म्हणजे आपली पेशी हे आपलं नैसर्गिक काम सोडून व्हायरस बनवण्याच्या कामाला जुंपली जाते, असं व्हायरस काम करतं. तर mRNA वॅक्सिन मध्ये अतिशय सुंदर कल्पना त्यांनी काढलेली आहे की जनरली लस टोचताना अख्खा व्हायरस, अर्धमेला व्हायरस किंवा मारलेला व्हायरस याचं इंजेक्शन न देता व्हायरसच्या पृष्ठभागावर जे एक प्रकारचं प्रोटीन आढळतं करोना व्हायरसच्या पृष्ठभागावर, त्याला स्पाइक प्रोटीन म्हणतात. हे महत्वाचं प्रोटीन आहे कारण हे वापरूनच तो करोना व्हायरस आपल्या पेशींना जोडला जातो आणि पेशीमध्ये घुसतो. अच्छा. तर ह्या स्पाइक प्रोटीनच्या विरुद्ध आपल्याला अँटीबॉडीज निर्माण करायचे. तर हा mRNA हा त्या व्हायरस जो mRNA बनवतो तशा टाईपचाच mRNA आपण बनवतो, पण अख्ख्या व्हायरसचा बनवत नाही, फक्त त्या प्रोटीन बनवणारा mRNA एवढाच बनवतो. आणि आता हा mRNA जे आहे, हे रसायन जे आहे ते तसंच्या तसं तुम्ही इंजेक्शन देऊ शकत नाही, ते लगेच खराब होतं, नष्ट होतं. तर त्याला प्रोटेक्ट करायला त्याच्या भोवती एक लिपिड नॅनो पार्टिकल म्हणजे एक थर दिला जातो. आणि असं ते वॅक्सिन इंजेक्शन दिलं की आतमध्ये गेल्यावर हा mRNA आपल्या पेशीत जातो आणि ते व्हायरसचे स्पाइक प्रोटीन्स तयार करायला सुरुवात करतो. तर आपल्या पेशी या स्पाइक प्रोटीन बनवायला लागतात आणि त्या बनवायला लागल्या की त्या दिसायला लागतात, त्या पेशीच्या पृष्ठभागावर त्या स्पाइक प्रोटीन दिसायला लागतात. असं बघितल्यावर आपली प्रतिकार शक्ती जागृत होते आणि आपल्या बी सेल्स त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज बनवायला सुरुवात करतात. आपल्या टी सेल्स जागृत होतात आणि जिथे जिथे अशी स्पाइक प्रोटीन असेल त्या पेशींना अटॅक करायला तयार होतात. म्हणजे अख्खा व्हायरस देण्याची ही इथे धोका नाहीये, फक्त व्हायरसचा एक छोटासा mRNA आपण देतो, असं आहे. पण मग जनरल म्हणतात की वॅक्सिन्स जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा त्याच्यावर 2-2.5 वर्ष तरी रिसर्च झालेला असतो. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 ट्रायल्स झालेल्या असतात. कोविड वॅक्सिन्सचं बघितलं तर गेल्या मार्च 2020 मध्ये कोविड ऍक्च्युली आला, म्हणजे विजिबल झालं वर्ल्ड वाईड. आणि त्यानंतर ते समजायला आणखीन 1-2 महिने गेले की हे नक्की काय आहे कोविड-19. आणि त्यानंतर डिसेंबर पर्यंत हे वॅक्सिन आलं, म्हणजे पुढच्या 6-7 महिन्यात वॅक्सिन्स मार्केटमध्ये आलंय. तर बऱ्याच लोकांच्या मनात अशा शंका आहेत की जनरल वॅक्सिन जे 2.5 वर्षापेक्षा जास्त काळ लागतो स्टेज 1, 2, 3 ट्रायलसाठी,
हे 6 महिन्यात कसं काय एवढ्या ट्रायल झाल्या असतील, तर हे वापरणं किती योग्य आहे? तर त्याबद्दल काही सांगाल का? हम्म. अ, याच्यात खरं कसं झालंय की mRNA व्हॅक्सिन बनवणं ही कल्पना काही वर्षापूर्वी आलेली होती आणि त्याच्यावरती बरंच काम झालं होतं. आणि आता आपलं विज्ञान इतकं पुढे गेलंय की RNA DNA हे बनवणं हे अक्षरशः त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचा हातचा मळ झालेला आहे. अच्छा. म्हणजे याचं टाइमलाईन इतकी फास्ट आहे की ऍक्च्युली हा व्हायरस चीनमध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्येच यांनी थैमान घालायला सुरुवात केलं. हम्म. तर त्या व्हायरसचं पूर्ण जेनेटिक सिक्वेन्स म्हणजे DNA त्याचा RNA कसा आहे ह्याची पूर्ण रचना जानेवारी महिन्यात चीनच्या झांग नावाच्या शास्त्रज्ञांनी ही इंटरनेटवर टाकून दिली. ही रचना कशी आहे ती त्यांनी शोधून अच्छा. काढली आणि पूर्ण जगाच्या माहितीसाठी टाकून दिली. आणि त्याच्यानंतर असं म्हणतात की अक्षरशः 2 ते 3 दिवसात आपल्याला पाहिजे त्या तेवढ्या भागाचा mRNA बनवण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. म्हणजे इतक्या झपाट्याने आता आपण RNA DNA मॉलिक्युल्स बनवू शकतो. अच्छा. मग पुढची प्रक्रिया म्हणजे ह्या RNAच्या भोवती त्याला कव्हर करायला एक नॅनो पार्टिकल, लिपिड नॅनो पार्टिकल तयार करायचं, त्याचं व्हॅक्सिन मध्ये रूपांतर करायचं. ह्याला काही महिने लागले आणि लगेच त्याचं पहिले प्राण्यांवर आणि मग माणसांवर, ह्युमन व्हॉलंटियर्स असे फेज 1 फेज 2 ट्रायल सुरू झाले. त्याच्यामुळे आता हा पहिला जो भाग आहे तो शास्त्रज्ञांनी अतिशय वेगाने पार पाडला, पण त्याच्यामध्ये धोका नाहीये. आता भविष्यात सुद्धा काही जर आजार आले तर त्यांना mRNA व्हॅक्सिन हे फटाफट पहिल्या काही महिन्यातच ते तयार करू शकते. अच्छा. पण नक्कीच एका प्रक्रियेत आपल्याला थोडा शॉर्टकट घ्यावा लागलेलाच आहे की ट्रायल्स म्हणजे लस टोचल्यावर त्याची परिणामकारकता किती महिने टिकते, त्याचे हम्म. लगेच काही साईड इफेक्ट होतात का ते तर काही दिवसात बघितलं जातं, पण त्याचे भविष्य काळात काही लॉंग टर्म साईड इफेक्ट होऊ शकतात का हे बघायला वेळच जावा लागतो. म्हणजे म्हणून ते 1-1, 2-2 वर्ष ट्रायल घेतली जाते. अच्छा. पण आता असं झालेलं आहे की हा आजार इतक्या झपाट्याने पसरला की आपल्याला तिथे मात्र कट शॉर्ट करावं लागलंय, अगदी खरं आहे. आणि आता अमेरिकेत आणि युरोपमध्ये या आजाराने अतिशय थैमान घातलेलं आहे. आणि जितक्या वेगाने आपण लोकांना याच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती देऊ शकतो ते आपल्याला हवंय. म्हणून ही गोष्ट खरी आहे की म्हणजे 6 महिन्यातच जरा लवकर लवकर या ट्रायल्स करून हे व्हॅक्सिन आपण उपलब्ध केलेलं आहे, ही गोष्ट हम्म. खरी आहे. परंतु आतापर्यंत म्हणजे त्या ट्रायल मध्ये सुद्धा 40-40 हजार लोकांची ट्रायल झाली. त्याच्यातल्या एक 20-1 हजार लोकांना लस टोचली, 20-1 हजार लोकांना तसंच दिसणारं इंजेक्शन टोचलं आणि त्यांचं 1 महिना, 2 महिने, 3 महिने असं त्यांचं ऑब्झर्वेशन झालेलं आहे. आणि अच्छा. नशिबाने खूप काही मोठे साईड इफेक्ट असे जास्त दिसलेले नाहीयेत. त्यातल्या त्यात कॉमन साईड इफेक्ट म्हणजे दंड दुखणं, ताप येणं, थोडंसं हम्म. डोकं दुखणं असे दिसलेले आहेत. पण अच्छा. क्वचित त्याला ॲलर्जी ज्यांना आहे या लोकांना त्यांना जोरात ॲलर्जी आली तर श्वास घ्यायला त्रास झाला किंवा चक्कर आली आणि त्यांना इंजेक्शन द्यावं लागलं, अशा पण घटना झालेल्या आहेत. पण अच्छा. ॲलर्जीचं कसं असतं की ते आधी सांगता येत नाही. ज्या लोकांना ॲलर्जिक दमा आहे किंवा विशिष्ट गोष्टींची ॲलर्जी माहिती आहे त्यांनी ही लस टोचायच्या आधी जरा सांभाळावं असं इशारा अच्छा. देण्यात येतोय. अच्छा. आपण म्हटलं की हे जे व्हॅक्सिन आहे म्हणजे त्याचे तेवढा काळ मिळालेला नाहीये साईड इफेक्ट्स बघण्यासाठी. तर हे जे व्हॅक्सिन आहे ते आपल्या DNA वर अफेक्ट करतं का किंवा इंटरॅक्ट होतं का? हो, याच्यावरती अशी चर्चा चालू झाली आहे की आपलं काम हे आपल्या पेशी, आपल्या DNA वापरून सगळं काम चालतं आपलं. तर त्या DNA वरती कुठलाही भविष्यामध्ये परिणाम जर होणार असेल कुठल्या व्हॅक्सिनमुळे तर ते धोकादायक होऊ शकतं. तर असं mRNA व्हॅक्सिनमुळे होऊ शकेल का याच्यावर चर्चा चालू आहे. परंतु mRNA हे आपल्या पेशींमध्ये रोजच तयार होतं आणि हम्म. त्याचं काम झाल्यावर ते नष्ट केलं जातं. म्हणजे ते जास्त टिकत नाहीच. हे अगदी नक्की 100% माहिती आहे. तर अच्छा. आपण जे व्हायरसचं mRNA जे थोडंसं देतो आहे तर ते सुद्धा ते स्पाइक प्रोटीन बनवल्यावर ते त्या पेशीमध्ये नष्टच केलं जातं आणि ते जाऊन आपल्या DNA मध्ये बसेल
किंवा ते अनेक वर्ष शरीरात राहील किंवा त्याचा पुढे त्रास होईल अशी निदान थिओरिटिकली तरी शक्यता दिसत नाही. आता अच्छा. अर्थात लाखोच्या संख्येने लोक लस घेतात आहे आणि हम्म. निदान पहिले काही दिवस तरी असं वाटत नाहीये की कोणाला फार मोठा धोका याच्यापासून आहे म्हणून. कारण त्यांनी आता 16 वर्षाच्या वयापासून ते सिनियर सिटीजन्स पर्यंत व्हॅक्सिन टोचायला सुरुवात केलेली आहे आणि खूप लोक याचा लाभ घेत आहेत. अच्छा. त्याच्यामुळे ह्याची भीती बाळगायचं कारण नाहीये. ह्या व्हॅक्सिनचे 2 डोस दिले जात आहेत, तर 2 डोस का? खरं म्हणजे पहिला डोस घेतला ना की लगेच आपली प्रतिकारशक्ती तयार होतेच आणि पुढच्या वेळेला जर जंतू शरीरात शिरला तर जोमाने प्रतिकार करू शकते. परंतु आपण हे लक्षात घेतलं की पहिल्यांदा जी लढाईला उभी राहते ती असते इन्नेट इम्युनिटी, म्हणजे आपली मॅक्रोफेजेस किंवा ल्युकोसाइट्स ह्या ज्या पेशी असतात त्या लगेच व्हायरसचा मुकाबला करायला जातात आणि टी सेल्स आणि बी सेल्स ह्या ज्या प्रतिकारशक्तीच्या पेशी आहेत त्या जागृत होऊन अँटीबॉडीज तयार करून त्यांची संख्या वाढवून लढायला उतरतात. त्याला 5-6 दिवसाचा वेळ जावा लागतो. तर दुसऱ्यांदा व्हॅक्सिन देण्याचं कारण असं की हा जो पूर्ण इम्युन सिस्टीम तयार होण्यासाठी जो वेळ लागतो तो कमी व्हावा आणि व्हायरस शरीरात घुसल्या लगेच आपल्याकडे रेडीमेड अँटीबॉडीज असायला पाहिजेत जास्त प्रमाणात. तर हे आपल्याला साध्य करायचं असेल तर दुसरा डोस घेतलेला जास्ती चांगला असतो. कारण काही आजार असतात की जंतू शरीरात शिरल्यावर तो आजार वाढायला बरेच दिवस लागतात. अशा वेळेला त्या आजारासाठी एका डोसनी सुद्धा काम होऊ शकतं. पण कोविड व्हायरस म्हणजे शरीरात शिरला की 4-5 दिवसात त्याचं सिरियस निमोनियामध्ये रूपांतर होऊ शकतं. तर आपल्या 2 डोस घेतलेले हे जास्ती चांगले. अच्छा. पण मग तुम्ही म्हणतायत की जास्त चांगले म्हणजे काही लोक एका डोसवर पण समजा काही लोकांनी दुसरा डोस नाही घेतला तरी चालू शकतंय का याच्यात? नाही, रिक्वायर्ड तर आहेच. म्हणजे आपल्याला व्हॅक्सिनची पूर्ण परिणामकारकता हवी असेल तर रिक्वायर्ड आहे. आता कसं झालंय की व्हॅक्सिनचे लाखो डोस तयार होत आहेत पण लाखो डोस म्हणजे कोट्यावधी डोसची गरज आहे. त्याच्यामुळे असाही विचार चालू आहे काय आता अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये अतिशय झपाट्याने व्हायरस पसरतोय. तर म्हणून तिथले जे पॉलिसी मेकर्स आहेत ते असाही विचार करतात की एकाला 2-2 डोस देण्यासाठी थांबायचं का जास्त लोकांना पहिला डोस देऊन टाकायचं म्हणजे थोडी तरी प्रतिकारशक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होईल. पण आयडियल वे टू डू इट म्हणजे 2 डोस हे पाहिजे. अच्छा. ओके. पण मग आता वेगवेगळ्या कंपन्यांचे व्हॅक्सिन्स आलेले आहेत मार्केटमध्ये, त्याच्यात काय फरक आहे? तर हे mRNA व्हॅक्सिन हे 2 कंपन्यांनी बनवलंय, बायोएनटेक फायझर आणि दुसरी मॉडर्ना. आता दुसऱ्या प्रकारचे व्हॅक्सिन्स आहेत भारतामध्ये. सिरम इन्स्टिट्यूटनी ते ॲस्ट्राझेनेकाचं व्हॅक्सिन बनवलंय. त्याच्यामध्ये माकडाचा किंवा चिंपॅन्झीचा ॲडेनो व्हायरस घेतलाय, म्हणजे ज्यांनी माकडांमध्ये सर्दी होते असा साधा व्हायरस आणि त्याच्यात कोविड व्हायरसचा जीन त्याच्यामध्ये एक घातलाय की तो स्पाइक प्रोटीन निर्माण करतो. तर म्हणजे आपल्याला त्या व्हायरस पासून फार धोका नाहीये आणि कोविड व्हायरस विरुद्ध पण अँटीबॉडीज या व्हायरस मुळे तयार होतील असं व्हॅक्सिन आहे. त्याला व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिन असं म्हणतात. नंतर भारतात दुसरं कोव्हॅक्सिन म्हणून भारत बायोटेक या कंपनीने बनवलंय. ते करोना व्हायरसच घेतलेला आहे पण त्याला मारून टाकायचं केमिकलनी आणि असा मृत व्हायरस, डेड किंवा इनऍक्टिव्हेटेड व्हायरस त्याची लस तयार केलेली आहे. म्हणजे ही पण लस आता भारतात ट्रायलसाठी सँक्शन झालेली आहे. अजून प्रकारच्या व्हायरसेस विरुद्ध लशी बनवत आहेत की व्हायरसचा आउटर कोटिंग जे स्पाइक प्रोटीन आहे त्याचा तुकडा व्हॅक्सिन म्हणून वापरायचा. नंतर तसंच दुसऱ्या प्रकारचं म्हणजे नाकानी स्प्रे घेण्याचं व्हॅक्सिन हे पण बनवलं जात आहे. त्याच्यामध्ये इंजेक्शन न टोचता त्या व्हॅक्सिनचा एक प्रकारचा फवारा नाकात घेतला जातो आणि त्याच्यानी नाकात, घशात, फुफ्फुसात आणि शरीरात इम्युनिटी तयार होते.
तसंच स्किन मध्ये व्हायरस टोचायचं असं पण वॅक्सिन तयार होत आहे. दंडामध्ये टोचायच्या ऐवजी फक्त म्हणजे स्नायूमध्ये टोचायच्या ऐवजी स्किन मध्ये. अच्छा. आणखीन तसंच डीएनए वॅक्सिन हा पण एक प्रकार, जसा आरएनए वॅक्सिन आहे mRNA वॅक्सिन, तसा डीएनए वॅक्सिनचाही प्रकार निर्मिती होतीये त्याची. त्याच्यामध्ये पूर्ण व्हायरसचा डीएनए न घेता थोडासाच घेऊन त्याचं इंजेक्शन असं दिलं जातं. असे वेगवेगळे 200 पेक्षा जास्त अनेक प्रकारचे वॅक्सिन्स हे येतात. अच्छा. पण सर, तुम्ही मॉडर्ना किंवा फायझरचं वॅक्सिन त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? हे दोन्ही mRNA वॅक्सिन्स आहेत आणि दोन्हीमध्ये म्हणजे आयडिया कन्सेप्ट हीच आहे की फक्त एवढसा mRNA व्हायरसचा घ्यायचा की फक्त तो स्पाइक प्रोटीन बनवू शकेल, बाकी तो mRNA अच्छा. दुसरं काही करू शकणार नाही किंवा नवीन व्हायरस आपल्या शरीरात तयार करू शकणार नाही. फक्त तो स्पाइक प्रोटीन बनवणार. तो अच्छा. स्पाइक प्रोटीन आपल्या पेशींच्या पृष्ठभागावर दिसायला लागेल, मग आपले प्रतिकार शक्ती त्याला ओळखून त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करते. ओके. अशी कल्पना आहे. अच्छा. पण आता रिसेंटली युके मध्ये नवीन स्ट्रेन मिळालाय या व्हायरसचा आणि तो झपाट्याने पसरतोय. अमेरिकेत हो. सुद्धा तो झपाट्याने पसरलेला आहे. तर ही जी वॅक्सिन्स तयार झाली आहेत ती त्या न्यू स्ट्रेन्सवर किंवा ते म्युटेशन्स जी होत आहेत त्याच्यावर पण उपायी ठरतील का? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि आत्ताच त्याच्यावरती असा रिपोर्ट आलाय की फायझरचं वॅक्सिन हे आतापर्यंत तरी नवीन जे म्युटेशन आहे त्याच्या विरुद्ध काम करतंय असा पहिला निष्कर्ष आहे. पण हे अगदी खरं आहे की जर व्हायरस आणखीन म्युटेट होऊन बदलत गेला आणि त्याच्या स्पाइक प्रोटीन विरुद्ध आपण अँटीबॉडीज बनवल्या, ते स्पाइक प्रोटीनची रचनाच खूप बदलली तर आपल्याला ती अँटीबॉडी या स्पाइक प्रोटीन विरुद्ध लागू पडणार नाही. पण सर्वात मोठा फायदा mRNA वॅक्सिनचा असा आहे की mRNA, डीएनए, आरएनए हे आता शास्त्रज्ञ हे अक्षरशः पटकन बनवू शकतात किंवा बदलू शकतात. म्हणजे जर नवीन म्युटेशन इतकं बदललं की त्याला वेगळाच mRNA बनवायला लागेल तर तो mRNA तयार करून त्याचं वॅक्सिन बनवून ते बाजारात आणायला अक्षरशः महिन्याभराचं काम आहे फक्त. अच्छा. तर पण याच्यावरती शास्त्रज्ञांना काटेकोर लक्ष ठेवायला लागेल की म्युटेशन्स किती होत आहेत. खूप बदल होत असतील तर नवीन वॅक्सिन आणावं लागेल. आणि इन्फ्लुएन्झा विरुद्ध असं होतं, फ्लूचा व्हायरस पण दरवर्षी वेगवेगळे म्युटेशन घेऊन येतो. त्याच्यामुळे अक्षरशः दरवर्षी नवीन फ्लूचं वॅक्सिन बाजारात येतं. आतापर्यंत मानवाने इतक्या संसर्गजन्य रोगांविरुद्ध लढा दिला आहे, पण आत्ताची जी प्रगती झालेली आहे आणि त्याच्या मागे इतक्या शास्त्रज्ञांचे आणि तंत्रज्ञांचे कष्ट आहेत की आपल्याला अक्षरशः पेशीच्या आतमध्ये जो केंद्र असतो त्याच्या आतमध्ये आपले क्रोमोझोम्स असतात, म्हणजे गुणसूत्र, त्याच्या आतमध्ये तो डीएनए असतो. त्या पूर्ण डीएनए ची उकल झालेली आहे. आपल्या मनाप्रमाणे आपण तो डीएनएचा जो ते रसायन आहे ते कुठेही कापू शकतो, कसंही जोडू शकतो. नवीन व्हायरस सुद्धा आता शास्त्रज्ञ तयार करू शकतात. तर याच्या मागे जे इतक्या वर्षांचे अथक परिश्रम आहेत, तर त्याच्यामुळे हा जो साथीचा रोग आहे आणि पुढेही येणारच आहेत नवीन नवीन साथीचे रोग, त्याच्या विरुद्ध अशी आपण आशा करू शकतो की हे सगळं काम अतिशय उपयोगाचं आहे आणि पुढच्या आजारांची आपण चांगला मुकाबला करू शकू. तर तुम्ही सर या विचारधारामध्ये आलात आणि प्रेक्षकांना एवढी सगळी माहिती दिलीत त्याबद्दल मी तुमचे खरंच धन्यवाद देते.